जप्त रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत द्या, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा. बाळू धुमाळ यांचे नेतृत्वात राळेगाव शहरातील नागरिकांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन. महसूल प्रशासनाने अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाई करून जप्त केलेली रेती पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राळेगाव शहर विकास संघर्ष समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राळेगाव तालुक्यात महसूल प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अवैध रेती जप्त करून विविध ठिकाणी साठवून ठेवली आहे. मात्र या रेतीची पुरेशी सुरक्षा व देखरेख होत नसल्याने दिवसाढवळ्या रेती चोरीच्या घटना घडत असून शासनाच्या मालमत्तेची खुलेआम लूट होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समितीने पुढे म्हटले आहे की शासन एकीकडे घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याचा दावा करत असताना अनेक गरीब व गरजू लाभार्थी रेती अभावी आपले घरकुल पूर्ण करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जप्त केलेली रेती चोरीला जाण्यापेक्षा पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्यास शासनाचा उद्देशही साध्य होईल आणि रेती चोरीलाही प्रभावी आळा बसेल. समितीने जप्त रेतीचे तातडीने सर्वेक्षण करून पारदर्शक पद्धतीने पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्याची मागणी केली आहे. तसेच जप्त रेतीच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राळेगाव शहर विकास संघर्ष समितीच्या वतीने धरणे, मोर्चा, उपोषण तसेच इतर आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतले जातील असा इशाराही समितीने दिला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गरिबांच्या हक्काची रेती चोरीला जाऊ न देता ती गरजू घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हीच आमची न्याय आणि जनहिताची भूमिका आहे असे समितीने निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे. यावेळी समितीचे बाळू धुमाळ, गिरीधर ससनकर, बाबू धतकर, कैलास धतकर, अनिल राऊत, नरेश चांदेकर, गजू शेंडे, आकाश खडसे, निखिल आव्हाड, अंकित बावणे, स्वामिल वाघाडे, सुनील मेश्राम, संदीप थुटे, स्वप्नील केराम, मोहन पावडे, निलेश कोभ्याडे, किसना पेंदोर, अंकित बावणे, गौरव पायगण, राजन शेंडे, अमर कांबळे, करण आमटे, सुमित शेंडे, अशोक चौधरी, गौरव कोडापे, कृष्णा सहारे, आशिष डोंगरेसह इत्यादी उपस्थित होते. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.